संजीव लाटकरांसाठी प्रश्न आहे की 45व्या वयाच्या अशा टप्प्यावर संपादक पद थेट सगळी अशी पत्रकारिता सोडून देऊन त्यातलंच पण वेगळ्या धर्तीवर वेबसाईट टू चॅनल सुरू केलं तर आणि नंतर वेबसाईटकडे वळलास. मला वाटतं इंटरनेटवर पहिली बहुभाषिक वेबसाईट सुरू करण्याचा मान तुझा आहे. ते हे सगळा बदल मला टेक्नॉलॉजीचं खूप आकर्षण आहे. म्हणजे मी आता सुद्धा टॅब आल्यावर लगेच टॅब घेतला. म्हणजे टॅब आयपॅड मी खूप टेक्नोसॅव्ही आहे. मला अस्वस्थ असतो मी नवीन टेक्नॉलॉजी आणि मला असं वाटतं की ही फार मोठी देणगी आपल्याला मिळते कारण ही तात्कालीन आहे, परत नंतर येणार नाही. त्यामुळे त्याचा पूर्ण सांगोपांग अभ्यास करणं. मी दिवसातनं जवळपास 3 ते 4 तास इंटरनेटवर असतो. म्हणजे अभ्यास करत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा मी नेटवर असतो. 1999 साली मी भारतातली पहिली बहुभाषिक वेबसाईट काढली आणि त्यासाठी मी नेटचा खूप अभ्यास केला होता. आता लेटेस्ट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पहिली न्यूज वेबसाईट. होतं काय की आपल्याला कल्पना आहे की वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या या त्या वार्ताहराच्या दृष्टिकोनातून येत असतात. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक बायस असतो आणि हा बायस कधीच कोणी टाळू शकत नाही कारण तो तिथे उपस्थित असणारा माणूस त्याच्या चष्म्यातून त्या घटनेकडे बघत असतो. त्यामुळे पत्रकारितेच्या मूलतत्वांमध्ये असं म्हटलं जातं की बाबा बातमी ही निरपेक्ष असावी, पण अशी बातमी नसते. बातमी ही सापेक्षच असते. म्हणून मग आम्ही सरकारमध्ये अशी चर्चा केली की बाबा एक सरकारची एक अशी न्यूज वेबसाईट का असू नये ज्याच्यामध्ये सापेक्ष बातम्या येण्यापेक्षा निरपेक्ष बातम्या येतील. आणि आम्ही गव्हर्नमेंटची मी वेबसाईट 3 वर्षापूर्वी काढली महान्यूज.com म्हणून. मग मी जय महाराष्ट्र काढली, त्यानंतर मी खुर्ची.com काढली. वेबसाईटमध्ये बरंच काम केलं. मी ई सकाळचं पण काम बघत होतो जी म्हणजे खूप पॉप्युलर वेबसाईट आहे, त्याचा मी हेड होतो काही काळ. मला असं झालं की 22-25 वर्ष पत्रकारितेत काम केल्यानंतर म्हणजे मी 38व्या वर्षी संपादक झालो. 38-39 असताना सकाळचा लोकमतचा 2 वर्ष मग लोकमतमध्ये काम केल्यानंतर मी सकाळमध्ये गेलो. सकाळमध्ये 3 वर्ष मी 4 वर्ष संपादक होतो. आता माझ्यापुढे असा प्रश्न आला की आयुष्यभर संपादक राहावं की काही अजून नवीन करावं. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, त्याच्यात हा नाही. पण माझा स्वभाव हा हंटरचा आहे फार्मरपेक्षा. म्हणजे ह्याच्यात नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये फार्मिंग आणि हंटिंग असं मानलं जातं. फार्मर जो एकाच क्षेत्रामध्ये बराच काळ प्रदीर्घ काळ काम करतो त्याला फार्मर म्हणतात आणि वेगवेगळी जंगलं शोधत असतो त्याला हंटर म्हणतात. तर माझी प्रकृती ही हंटरची. मला दर 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी 5 वर्षांनी नवीन चॅलेंज लागतं. मी अस्वस्थ होतो. तर मग मी असं ठरवलं की आता संपादक पदापुढे नंतर काय होणार, संपादकानंतर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे पुढची 25-30 वर्ष संपादक राहणं एवढंच माझ्या हातात होतं. तर ते मला मान्य नव्हतं. म्हणून मग मला व्यवस्थापनाने असं सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मल्टीमीडिया संपादक व्हा. आणि मग मी सकाळचा पहिला मल्टीमीडिया संपादक झालो. नंतर मी जॉईंट मॅनेजिंग एडिटर झालो सकाळचा. आणि त्या काळामध्ये मग सकाळचा चॅनल येणार होता. त्यानिमित्ताने मग सकाळनी मला बऱ्याचदा परदेशात पाठवलं की आपण करू. आणि हे शिफ्टिंग मी केलं त्यावेळेला माझं वय होतं 45. आज माझं 50 वय आहे. तर हा एक फार मोठा रिस्क असतं की नोकरी एक सोडायची. कारण ज्या वेळेला मी संपादक पदाचा राजीनामा दिला तर तिथे परत मला जाणं शक्य नव्हतं कारण एक ठरवून गोष्ट केलेली होती. आणि टेलिव्हिजनमधलं मला काहीच माहीत नव्हतं खरं सांगायचं ते त्यावेळेला, कारण हे शिकण्यापासून सगळी सुरुवात होती. पण मला अशी एक इच्छा होती माझी जबरदस्त की काही झालं तरी मी टेलिव्हिजन करीन. आणि मी नोकरीचा राजीनामा दिलेला होता. त्या काळामध्ये असं झालं की म्हणजे आमचा जो काही चॅनल होता त्याला जरा वेळ लागला आणि मला वेळ नव्हता. मग मी अक्षरशः नोकरीचा राजीनामा दिला आणि मी खूप ठिकाणी हिंडत होतो की मला नोकरी पाहिजे. मला टेलिव्हिजनवरती 10,000चं काम मिळालं तरी चालेल, अत्यंत असिस्टंटचं सामान्य काम द्या, पण 1 वर्ष मला टेलिव्हिजन शिकायचं आहे काही झालं तरी. आणि लोक मला वेडं ठरवत होते कारण मी संपादक पद सोडून एक अतिशय ट्रेनी म्हणून काम करायला तयार झालो होतो. आणि फॉर्च्युनेटली असं झालं की मला एका हिंदी न्यूज चॅनलनी बोलवलं आणि त्यांनी माझा सगळा बायोडेटा पाहिला त्यांच्या चेअरमनने. आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुझं क्वालिफिकेशन एवढं चांगलं आहे की तू असले जॉब काय शोधतोयस. तर त्यांनी मला डायरेक्ट सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स असं पद देऊ केलं, जिथे मला हे दुकान माझे सगळे अनुभव हे सगळे एकत्रित कामाला आले. आणि मी एक अपेक्षा नसताना एकदम धाडकन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन पडलो. आणि मग तिथे मग BBC लोकांना बोलावलं वगैरे. आणि मला व्हायचं काय की सगळीकडे माझी सही चालायची चेकवर आणि सप्लायर्स सगळीकडे. आणि मग त्यांना मी विचारायचो प्रश्न की हे कशासाठी असतं, या मशीनचा फायदा काय. त्यामुळे मला टेलिव्हिजनचा संपूर्ण जो बॅकएंड आहे म्हणजे टेलिव्हिजनचं जे सिस्टीम इंटिग्रेशन आहे ते मी पहिलं अभ्यासलं. कारण एक टेक्नॉलॉजी समजून घेणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. कारण न्यूज हँडल करणे माझा विषय होता. म्हणजे मला ते जमलं असतं सहज, पण मी ते केलं नाही. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की मी त्यानंतर टेलिव्हिजनमध्ये एवढी म्हणजे टेक्नॉलॉजिकली एवढी कमांड मिळवली की मी टेलिव्हिजन चॅनल उभा करू शकतो आज. म्हणजे मला त्यातले बारकावे माहिती आहेत सिस्टीम्समधले काय चालतात काय नाही टेक्नॉलॉजी.
आणि मग मला परत मी सामचा हेड झालो त्यानंतर. आणि एक स्वप्न पूर्ण झालं की मी ज्यासाठी हे सगळं नोकरी वगैरे सोडली होती आणि एक जुगार खेळलो होतो मी अक्षरशः, तो यशस्वी झाला, हे अक्षरशः देवाचे आशीर्वाद. आणि त्यानंतर मग मी सामचा हेड झाल्यानंतर मग असं परत साममध्ये परत असं झालं की मी न्यूजला गेलो नाही, मी फिक्शनला गेलो. कारण टेलिव्हिजनमधला 93% रेव्हेन्यू हा फिक्शनमधून येतो आणि फिक्शन हे माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं. म्हणजे आपल्या डेली सोप, डेली सगळे जे दूरदर्शन मालिका आपल्या ज्या चालतात म्हणजे चित्रवाणी मालिका, ते मला खूप चॅलेंजिंग झालं आणि त्याचा मला परत 1-2 वर्ष अभ्यास करता आला. आणि त्यानंतर मग 2 वर्ष झाली होती, त्यामुळे मी असं ठरवलं की आता सोडायची वेळ आलेली आहे आणि मग मी ते सोडलं 2 वर्षानंतर आणि मग नवीन क्षेत्रात आलो. शेवटच्या टप्प्यावर चालू असल्यामुळे मी अजून एक प्रश्न विचारून घेतो, तो असा की मीडिया स्कूल पण सुरू केलं ना? मी ज्या वेळेला मला असं वाटलं की मी बेसिकली पत्रकारितेत का आलो असा मला प्रश्न विचारतो नेहमी. कारण मी वयाच्या 19व्या वर्षी पत्रकारितेत आलो. ज्यावेळेला मला मतदानाचा हक्क नव्हता त्यावेळेला मी मतं व्यक्त करायला लागलो होतो. आता 18 वर्ष झाले, पण त्यावेळेला 21 वर्ष होतं आणि मी 19व्या वर्षी पत्रकार झालो होतो. तर मला असं वाटतं की हे जग सुसह्य करणं हे पत्रकाराचं काम आहे. की हे प्रत्येक कलावंत काय किंवा प्रत्येक जण जगणं सुसह्य करायचं लोकांचं, हा एक आपला अट्टास असतो, हा आपला प्रयत्न असतो. आणि कुठेतरी एक प्रबोधन म्हणा किंवा एक चांगल्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवाव्यात अशा भूमिकेतून आपण म्हणजे मी स्वतः पत्रकारितेत आलो आणि मला खात्री आहे की माझ्या पिढीचे सर्वच जण त्या कारणासाठी पत्रकारितेत आले. नंतर मला असं वाटलं की हे सगळं करताना खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या माझ्या गाठीभेटी व्हायच्या, की मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा CEOs. आणि त्यांना मी नेहमी एक प्रश्न विचारायचो की बाबा मराठी मुलगा कमी कुठे पडतो? आपल्याला माहिती आहे की मराठी माणूस हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, मराठी माणसातल्या त्रुटी हा एक जिव्हाळ्याचा विषय, पण त्याच्यावर रिसर्च झालेला नाही आहे. तर मी असं ठरवलं की त्याच्यावर आपण एक रिसर्च करू आणि मी जवळपास गेली 5 वर्ष तो रिसर्च करत होतो की मराठी मुलगा कमी कुठे पडतो. आणि रिसर्च करत होतो म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या मुलाखती घेणं, त्याची टिपणं काढणं, हे काम माझं चाललं होतं. आणि मग मला एकंदर 32 त्रुटी आढळल्या मराठी मुलांमध्ये. म्हणजे मराठी माणसामध्ये 30-32 त्रुटी आहेत आणि त्या त्रुटींमुळे तो पुढे जात नाही. म्हणजे आपणच आपल्याला मागे खेचतो, आपल्याला दुसरं कोणीही मागे, परप्रांतीय मागे खेचत नाही, कोणी मागे खेचत नाही, आपणच आपल्याला मागे खेचत असतो एक प्रकारे. हा ज्या वेळेला मला लक्षात आलं त्यावेळेला मग मी ह्या 32 विषयांवरती आधारित असा माझा जो काही टेलिव्हिजनमधला अनुभव, इंटरनेटमधला अनुभव, या सगळ्याची एक गोळाबेरीज करून मी एक डिजिटल किंवा ऑडिओ व्हिज्युअल कोर्स तयार केला, ज्याच्यामध्ये 25 म्हणजे महाराष्ट्रातले जे नामवंत लोक आहेत, अगदी मिलिंद सरवटेंपासून, यांची मी दृकश्राव्य लेक्चर्स तयार केली. आणि अशी 100 लेक्चर्स तयार केल्यानंतर मी गेली 1.5 वर्ष महाराष्ट्रभर म्हणजे अगदी भुसावळ, अकोला, नांदेड, अमरावती, नाशिक, ठाणे सगळीकडे याचे जवळपास कार्यक्रम केले. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कारण तुम्हाला सांगतो की जसं आत्ता वीणाताईंनी सांगितलं, मला ऐकताना वीणाताई, आज महाराष्ट्रामधल्या मुलींची परिस्थिती वेगळी नाही आहे. म्हणजे आज आपल्याला वाटतं जे आहे ते बऱ्याचदा सुपरफिशियल असतं, वरवरचं आहे. खाली परिस्थिती खूप वाईट आहे. लोकांना आजही आत्मविश्वास नाही आहे, आपण काही करू शकतो असं वाटत नाही. कारण इथली शिक्षण प्रणाली आहे जी, आपल्याला काय असतं की आता उच्च मध्यमवर्गीयाला जे आजूबाजूला भेटतात ते सगळी चांगलेच लोक भेटतात. खाली गेल्यानंतर परिस्थिती फार वाईट आहे, त्यांना कोणीच वाली नाही आहे आणि त्यांचा आत्मविश्वास खचलेला असतो. शिक्षण पद्धतीत काहीही घडत नाही. दुर्दैवाने सांगतो, आपल्याकडे शिक्षण भरपूर आहे, परंतु त्याच्यातलं जे कस असतो, जसं ग्लोबलायझेशनमुळे जगणं वाढतं पण कस कमी होतो, तसं शिक्षणात होतं. आणि यानंतर आता आम्ही मीडिया स्कूल सुरू केलं. मीडिया स्कूलमध्ये पण हीच प्रणाली आहे की साधारणपणे 400 तासांचं प्रशिक्षण आम्ही दिले. त्याच्यामध्ये 100 मीडियातल्या 100 लोकांना आम्ही एकत्र आणलं आणि त्यांच्याकडून आम्ही हे डिजिटल सगळं तयार करून घेतलं. आणि पुढल्या वर्षी लर्निंगच्या माध्यमातून मी ग्रूम अँड ग्रो ही कंपनी त्यासाठी लॉन्च केली आणि लर्निंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व दूर भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये हे पोहोचेल. कारण हे MSCITचं सक्सेस फार मोठं आहे. 60 लाख मुलांपर्यंत MSCIT पोहोचली आहे. तर त्याच धर्तीवरती मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात बसलेल्या मुलाला इंटरव्ह्यू कसा द्यावा, आत्मविश्वास कसा बाळगावा, मोटिवेशन कसं आणावं, हे नामवंतांची लेक्चर आम्ही जर देऊ शकलो तर मला असं वाटतं की एक बेसिक काम होईल, ज्याची आज ग्लोबलायझेशनच्या धर्तीवर गरज आहे. ग्लोबलायझेशनबद्दल आपण बोलतो, कालच मी एका मुख्यमंत्र्यांच्या समिटमध्ये होतो. स्किलसेटची फार आपल्याकडे वानवा आहे, चांगलं स्किलसेट नाही आहे. तेच चांगलं स्किलसेट जर आपण तयार करू शकलो, सॉफ्ट स्किल्स तयार करू शकलो तर माणसं चांगली नक्की होऊ शकतात. ॲटिट्यूड बदलावा लागतो आणि ते ॲटिट्यूड बदलण्याचं काम सध्या आम्ही हाती घेतलंय. धन्यवाद. राजीव